ये मैं बताने की कोशिश कर रहा हूँ। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती 200 कंट्रीज में होती है, ये गर्व की बात है, लेकिन हमें ये समझना चाहिए, इस पे आंसर देना चाहिए कि ये क्यों हो रहा है। ये खाली सिंबॉलिक नहीं हो रहा है। बाबा साहब को वो देश पढ़ रहे, वो समझ रहे, और वो समझने के बाद उन्हें लग रहा है कि ऐसा मोटिवेशनल सिंबल, ऐसा एजुकेशनल सिंबल हमारे देश में हमारे बच्चों के सामने होना चाहिए। इसलिए वो बाबा साहब को एक्सेप्ट कर रहे हैं। इसलिए जिस देश में कभी बाबा साहब गए नहीं, उस देश में भी बाबा साहब की प्रतिमा अब लग रही है। ये उसके पीछे का कारण है। लोक मला म्हणतात जग बदलणारं कसं काय लिहिलं, मग मी त्यांना त्या काळातलं सांगतो उदाहरण। आता आम्ही शिकलो, आम्हाला वाटतं आम्ही लय शिकलो। बाबासाहेब असताना एक व्यक्ती 1.5 दिवस शाळेत गेले होते, आणि 1.5 दिवस शाळेत गेलेल्या त्या साहित्यिकाने बाबासाहेबांसाठी तेव्हा लिहिलं, जग बदल घालून खावं म्हणजे सांगून गेलं भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झटकून निघ बाहेरी घे बिनीवरती घावं म्हणजे सांगून गेले भीमराव, जग बदल घालून घावं, जग बदल घालून घावं। बाबासाहेब हा गाव तालुका जिल्हा बदलायला सांगणारा विषय नाही, तर बाबासाहेब हा जग बदलायला सांगणारा विषय आहे। हे कोणाला कळलं? लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना, आणि त्यांनी लिहिलं बाबासाहेब हा जग बदलायला सांगणारा विचार आहे। आणि त्याच विचारानं हे पुस्तक पूर्णत्वास गेलं। ते पुस्तक पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये प्रकाशित झालं, आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर फक्त 4 महिन्यामध्ये त्या पुस्तकाच्या तेव्हा 10 आवृत्त्या निघाल्या, आणि त्याच्या 10व्या आवृत्तीचं प्रकाशन बाबासाहेब जिथे शिकले त्याच कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं। त्या पुस्तकाचं नाव म्हणजे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या पुस्तकाला तुम्ही एवढा प्रतिसाद दिला, त्या पुस्तकाने मला आयडेंटिटी दिली, त्या पुस्तकाला मला जगणं दिलं, त्या पुस्तकाने मला ओळख दिली, पण तरीही मला याची जाणीव आहे की मी फक्त विचारांचा वाहक आहे। मी बाबासाहेबांच्या चळवळीतला शेवटचा कार्यकर्ता आहे। मी या मातीतला आहे, आणि मातीत उभा राहून बाबासाहेब आयुष्यभर सांगण्यासाठी जन्माला आलेलो आहे। ते सांगत राहील। मी कधीही त्या हवेत ते डोक्यात घेऊन जाणार नाही। बाबासाहेबांच्या विचारांशी तत्वनिष्ठ राहून आपण सगळ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा हा रथ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया। शेवटी जाता जाता हे व्याख्यान जरी तुम्ही विसरलात तरी मला वाईट वाटणार नाही, पण शेवटी सांगतोय ते 3 गोष्टी आयुष्यात पुढे घेऊन जा। पोरांना सांगा, त्या मेंदूवरती कोरून ठेवा, हृदयात कोरून ठेवा। पहिली गोष्ट सांगतो समारोपामध्ये, बाबासाहेब सांगतात, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशात शासनकर्ता व्हायचं आहे। काय व्हायचं? शासनकर्ता व्हायचं। हे शासनकर्ता होणं म्हणजे फक्त आमदार खासदार होणं नव्हे, फक्त पॉलिटिकली सत्ता मिळवणं नव्हे, तर हा या देशाचा प्रधानमंत्री पण उमेदवारीत फॉर्म भरा गेलो, ज्याच्या पुढे उभा राहतो तो बसून फॉर्म घेतो ना, तो कलेक्टर होणं म्हणजे सुद्धा शासनकर्ता होणं आहे। ते होणं आपल्या पोराबाळांना सांगा। मोक्याच्या जागा मारा, जी माणसं मोक्याच्या जागेवर असतील त्यांना मोक्यावर या देशात धोका दिला जाणार नाही, म्हणून मोक्याच्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करा। आज आपले ते जयकर सर जेव्हा या मोक्याच्या जागेवर असतात तेव्हा हा विचारांच्या यज्ञाला ते येऊन बसतात आणि विचार सांगतात, ऐकतात, तेव्हा मोक्याच्या जागेवर आपली माणसं, विचारांची माणसं असली पाहिजे।